आज करूयात साबुदाणा जराही न शिजवता अगदी झटपट तयार होणारे, मोत्यासारखे फुलणारे आणि दुधासारखे पांढरे शुभ्र दिसणारे साबुदाण्याचे पापड. अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच्या तसे. तळल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पापड छान दुप्पट तिप्पट फुलतात आणि अजिबात तेलकट सुद्धा होत नाहीत. मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. इथे आपण साबुदाणा न शिजवता हे पापड बनवतोय, त्यामुळे साबुदाणा किती शिजवायचा, त्यासाठी पाण्याचा अंदाज किती घ्यायचा याचा प्रश्नच उरत नाही. त्यामुळे पापडसुद्धा आपले अजिबात बिघडत नाहीत. मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत बनून तयार होतात. कसे करायचे हे पाहायचंय तर पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. पापड बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर हा 250 ग्रॅम इतका साबुदाणा आहे. याला चांगलं स्वच्छ निवडून घेतलं. त्यानंतर साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे, म्हणून काय करायचं, याला दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि 1-2 पाण्याने साबुदाणा हलक्या हाताने चोळून चांगला धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा धुवून झाला की त्यानंतर काय करायचं, यामध्ये पाव कपभर इतकं पाणी घालायचं, म्हणजे साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल भिजेल इतपत पाणी घालायचं आणि साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे. यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि साबुदाणा आता आपण 3-4 तासासाठी असाच भिजत ठेवणार आहोत. तर बघा, साधारण 3 ते 4 तासानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे. अजिबात चिकट आणि चिवट झालेला नाही. याचा प्रत्येक दाणा चांगला मोकळा सुटसुटीत झालेला आहे. तर हे बघा, साबुदाणा असा 2 बोटांनी दाबून बघितला तर याचं अगदी आहे ना बारीक पीठ होते. याचाच अर्थ साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे. साबुदाणा भिजून झाल्यानंतर काय करायचं आहे, आता हा साबुदाणा आपल्याला शिजवायचा नाही आहे, त्यामुळे काय करायचं, यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, याला मिक्स करून घ्यायचं आहे. आज आपण साबुदाणा जराही न शिजवता साबुदाण्याचे पापड बनवतो आहे, त्यामुळे काय करायचं, हा साबुदाणा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. म्हणून इथे मी चाळणी घेतलेली आहे. यावरती 2 थेंबभर तेल घालायचं आहे आणि चाळणीला असं पुसून घ्यायचं, म्हणजे मग वाफवून घेतलेले साबुदाणा पापड याला चिकटत नाही. यामध्ये आता आपल्याला आपल्या ज्या जास्तीच्या घरामध्ये बांगड्या असतील तर त्या ठेवायच्या, म्हणजे मग साबुदाण्याचे पापड छान गोलाकार बनून तयार होतात. आता चाळणीमध्ये मी बांगड्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये असं आहे ना, थोडा थोडा आपल्याला भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे. खूप जास्त जाडसर हे आपल्याला घालायचं नाही, थोडासा पातळच असा लेअर तयार करायचा आहे. तर बघा, चाळणीमध्ये हे असे साबुदाणे घालून घेतलेले आहेत. आता याला काय करायचं, आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. म्हणून इथे बघा, मी पातेल्यामध्ये पाणी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं. पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे. यावर ही चाळणी ठेवायची आणि साधारण मध्यम गॅसवरती 1 ते 1.5 मिनिटासाठी याला वाफवून घ्यायचं आहे. खूप जास्त वाफवायची गरज नाही. साधारण 1 मिनिटभरातच हे पापड अगदी व्यवस्थित वाफून तयार होतात. तर हे बघा, 1 मिनिटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि साबुदाणा बघा अगदी मिनिटभरातच व्यवस्थित शिजलेला आहे. याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि संपूर्णपणे याला आपल्याला गार करून घ्यायचं आहे. त्यानंतर वरच्यावर अलगद हाताने आपल्याला या ज्या बांगड्या आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, याला संपूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचे आणि मगच आपण या बांगड्या बाजूला काढून घेणार आहोत. आणि आता उलटण्याच्या मदतीने वरच्यावर आपल्याला हे पापड बाजूला काढून घ्यायचे आहेत. तर बघा, हे संपूर्णपणे थंड झालेलं असल्यामुळे छान असे पापड सहज निघत आहेत. अजिबात हे चाळणीला चिकटत सुद्धा नाही आहेत. मस्त गोलाकार असे पापड बनून तयार झालेले आहेत. इथे मी हे पापड चाळणीमध्ये वाफवून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला इडली पात्रामध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता. अगदी फटाफट बनून हे तयार होतात. तर हे बघा, या पापडांची मी दुसरी बॅचसुद्धा वाफवून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा, हे सगळे पापड मी असेच एक एक करून तयार करून घेतले. संपूर्ण पापड तयार करून झाले की याला साधारण 2 दिवस कडक उन्हामध्ये आपल्याला याला सुकवून घ्यायचं. तर हे बघा, 2 दिवस कडक उन्हामध्ये पापड व्यवस्थित सुकवून घेतलेले आहेत. अगदी कडक वाळलेत. आता हे पापड तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून वर्ष ते 2 वर्ष आरामात टिकवून ठेवू शकता. हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तर त्यासाठी बघा, गॅसवर आधीच कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि पापड तेलामध्ये घातल्याबरोबर तुम्ही इथे बघू शकता छान दुप्पट तिप्पट फुललेला आहे. मस्त असा पांढरा शुभ्र पापड तळल्यानंतर दिसतो आणि खायला सुद्धा छान कुरकुरीत लागतो, खुसखुशीत होतो. आज आपण साबुदाणा जराही न शिजवता वाफेवर हे पापड बनवलेले आहेत. त्यामुळे साबुदाणा किती शिजवायचा, साबुदाणा शिजवण्यासाठी पाण्याचा अंदाज किती घ्यायचा याचा प्रश्नच उरत नाही. त्यामुळे पापडसुद्धा आपले अजिबात बिघडत नाहीत. पापड तळल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की पापड किती छान दुप्पट तिप्पट फुललेले आहेत आणि तळल्यानंतर तुम्ही बघाल तर अगदी दुधासारखे पांढरे शुभ्र आणि मोत्यासारखे मस्त फुललेले आहेत. अजिबात हे पापड तेलकट होत नाहीत. खायलासुद्धा मस्त खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात. एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की हे पापड किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत. तर यावर्षी तुम्ही सुद्धा उन्हाळ्यामध्ये हे साबुदाण्याचे पापड नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.